Yes, in this problem, what they say? Problem वाचला? Two light ray having same wavelength lambda in vacuum are in phase initially. When first ray travel path L1 through a medium of refractive index mu1, while second ray travel path length L2 through medium mu2. Two waves are then combined to observe interference. Phase difference between two waves विचारलं. मग फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स विचारलंय. मग फेज डिफरन्सचा बेसिक फॉर्म्युला काय? फेज डिफरन्स डेल्टा फाय इज व्हॉट? 2 पाय बाय लॅम्बडा इंटू व्हॉट? डेल्टा एक्स. हा, आता ऐका, बट हा फेज डिफरन्स कधी विचारलाय? आफ्टर पासिंग थ्रू मीडियम. काय सगळं आफ्टर पासिंग थ्रू मीडियम. त्यामुळे फेज डिफरन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला ऑप्टिकल पाथ डिफरन्स पाहिजे. डेल्टा ऑप्टिकल पाथ पाहिजे. ऑप्टिकल पाथचा डिफरन्स पाहिजे. का पाहिजे कळालं? हा ऑप्टिकल पाथचा का पाहिजे? कारण ह्यामध्ये क्लिअरली म्हणलंय ट्रॅव्हल डिस्टन्स L1 L2 आणि आपल्याला फेज डिफरन्स पाहिजे आफ्टर वेन इट पास थ्रू द मीडियम. मीडियम मधनं पास झाल्यानंतर ओके त्याचा फेज चेंज होतोय. मग त्यासाठी आपल्याला त्याचा ऑप्टिकल पाथ डिफरन्स पाहिजे फेज डिफरन्स साठी. म्हणून ऑप्टिकल पाथ डिफरन्स पाहिजे. मग डेल्टा फाय साठी 2 पाय बाय लॅम्बडा दोघांची वेव्हलेंथ सेम आहे काय? 2 पाय सेम आहे, लॅम्बडा वेव्हलेंथ सेम आहे. मग एकाचा फेज ऑप्टिकल पाथ मायनस दुसऱ्याचा ऑप्टिकल पाथ. मग पहिल्याचा ऑप्टिकल पाथ काय? ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 L1 minus μ2 L. Nothing but which option? हे प्रॉब्लेम काय अवघड नव्हता. ऑप्टिकल पाथच्या न्यूमेरिकल, बट फेज डिफरन्स विचारलाय आफ्टर पासिंग थ्रू द मीडियम. मीडियम मधनं पास झाल्यानंतर. म्हणून आपल्याला ऑप्टिकल पाथ डिफरन्स फाइंड करायला पाहिजे. डेल्टा ऑप्टिकल पाथ म्हणजे काय? ऑप्टिकल पाथ डिफरन्स फाइंड केलं. इज इट क्लिअर? ओके, दोघांमधला. हा, आता ह्यामध्ये असं असं तरी झालं असतं μ2 L2 बाय μ मायनस μ1 L1 करेक्ट डिपेंडिंग ऑन ऑप्शन. हे कळालं एव्हरीवन?